हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात यहोवा निसी चर्च ऑफ क्राइस्ट पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून जे ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून जुडलेले आहेत आपलं स्वागत आहे। प्रभूची शांती तुमच्या जीवनात कायम असो। जाऊया देवाच्या वचनाकडे। जवळ आजचा 7वा भाग आम्ही पाहणार आहोत, ज्याच्यासाठी जे पॉवर वर्स किंवा मुख्य वचन जे आहे स्तोत्र 118 आणि वचन 8 याकडे आपलं लक्ष लावूया। स्तोत्र 118 वचन 8। हे मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे। आमेन आमेन। मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे। चला आपला एक हात उंच करून म्हणूया, मी येशूवर विश्वास ठेवणारा आजपासून शेवटल्या श्वासापर्यंत माझा एक निर्णय मी घेत आहे। मी कुठल्याही मनुष्यावर भरोसा न ठेवता मी आपल्या उद्धारकर्त्या मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाईल। आमेन आमेन आमेन। पुन्हा एकदा मला रिपीट करायला आवडेल, बायबलचा केंद्रबिंदू असणारं वचन कोणतं असेल जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की स्तोत्र 118 आणि वचन 8। जेवढी वचन आहेत उत्पत्तीचा पहिला अध्याय पहिल्या वचनापासून तर प्रगटीकरणाचा शेवटला अध्याय शेवटल्या वचनापर्यंत जेवढी वचन आहेत त्याचा मध्य जर काय आहे तर स्तोत्र 118 8 आणि हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे। ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे। तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये येशूवर विश्वास ठेवता पण मानवावरती अवलंबून राहता तर तुमच्या विश्वासामध्ये खोट आहे। तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे असाल, तुमच्या जीवनात येणारी कोणती परिस्थिती असो, मग ती शारीरिक असो, आध्यात्मिक असो, मानसिक असो, पारिवारिक असो, भौतिक असो, कोणती परिस्थिती असो, या सर्व परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रथम येशूला शरण येता, येशूला शरण येणाऱ्या व्यक्तीला येशू उंच केल्याशिवाय राहत नाही। आमेन। आम्ही कधी कधी आमच्या जीवनामध्ये भावनिक स्वरूपाने जातो, म्हणून आम्ही गलाती 3:3 मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं आणि त्यामध्ये गलातीकराच्या मंडळीला पौल म्हणतो, अहो बुद्धिहीन गलातीकरांनो, तुम्ही आत्म्याने सुरुवात केली आणि आता शरीराने विजयी होऊ पाहता का? आम्ही कधी कधी मनुष्य स्वभावाने आम्ही आमच्या विचाराने आणि आमच्या युक्तीने आमच्या बुद्धीने आमच्या अनुभवाने आमच्या शक्तीने आमच्या धनाने आमचा प्रॉब्लेम आमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण या सगळ्या गोष्टी फेल ठरतात आणि मग आम्ही म्हणतो चला प्रार्थना करूया। पण ज्या वेळेला आम्ही आमची युक्ती आमची बुद्धी आमचं धन आमचं ज्ञान आमचं अनुभव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जकर्या 4:6 प्रमाणे म्हणतो, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल। म्हणजेच तुम्ही देवाला जेव्हा शरण येता परिस्थिती बदलणारा तुमच्या जीवनामध्ये जे डोळ्यांनी पाहिलं नाही कानाने ऐकलं नाही मनुष्याच्या विचारात आलं नाही अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी घडवतो। आमेन हालेलुया। म्हणून स्तोत्र 118 8 तुमच्या जीवनाचा पाया बनवा। आपल्या मुलाकडून मदत घेण्यापेक्षा आपल्या पतीकडून पत्नीकडून नातेसंबंधाकडून कुठल्या वैयक्तिक व्यक्तीकडून मोठ्या व्यक्तीकडून मदत घेण्याच्या पहिले स्वर्गीय देवाकडे धावा करा, तो तुमची मदत पुरवेल। हालेलुया। कधी कधी आम्ही मनुष्यावरती खूप अवलंबून राहतो आणि म्हणून इर्मया 17:5 मध्ये इर्मया म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, काय म्हणतो वाचा, इर्मया 17:5 परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, जो व्यक्ती मनुष्यावर आपली भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे। काय आहे? शापित आहे। हे कुणाचं वचन आहे? ही भविष्यवाणी नाहीये। इर्मया भविष्यवक्त्याने जरी हे वचन सांगितले पण तो म्हणतो ही भविष्यवाणी नाही, परमेश्वराचा विचार असा आहे। परमेश्वराचं म्हणणं असं आहे की जो मनुष्यावर आपला भाव ठेवतो, मनुष्याला आपली भिस्त बनवतो, तो व्यक्ती श्रापित आहे।
पण जो देवाला आपला बाहू बनवतो, जो देवावरती आपली भिस्त ठेवतो, तो आशीर्वादित आहे. मग कसा आशीर्वादित आहे? तर चला थोडंसं रिपीट होईल ते वचन. स्तोत्र 16 वचन 8 आणि 9 काय सांगतं पहा. दावीद महाराज आपल्या जीवनाची साक्ष देतो. वाचा. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. मी आपल्या पुढे परमेश्वराला काय म्हणतो तो? नित्य ठेविले आहे. हे वचन थोडं तुम्हाला आहे ना, मी सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला लिंक लागली पाहिजे. काय सांगायचंय? आपण जर आता इर्मया विश्व घेतले की इर्मया म्हणतो मनुष्यावर भिस्त ठेवणारा शापित आहे, तर मग आम्हाला हे तुमच्या अंतःकरणामध्ये कोरलं गेलं पाहिजे वचन. हा जो संदेश आहे हा बरीच कोणी नवीन लोक असेल हरकत, म्हणजे जुने लोक आहेत त्यांना अशी पट 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 लिंक लागली पाहिजे की काय सांगायचंय. म्हणून मी म्हटलं रिपीट सांगत आहे, पहिल्यांदा सांगत नाहीये. या 7व्या एपिसोडमध्ये मी जवळजवळ तिसऱ्यांदा हे वचन सांगत आहे. तर दावीद काय म्हणतो? मी आपल्या पुढे परमेश्वराला वेळेपुरतं नाही ठेवलंय, गरजेपुरतं नाही ठेवलंय. मी परमेश्वराला आपल्या पुढे नित्य ठेवले. तो माझ्या उजवीकडे आहे. काय म्हणतो? तो माझ्या उजवीकडे. म्हणजे आता बऱ्याच वेळा काय काय म्हणतात ना, एखादा व्यक्ती असतो, याचा राईट हँड, त्याचा राईट हँड, व्हीआयपीचा राईट हँड, मंत्रीचा राईट हँड. पण तुम्हाला मला काळजी करायची गरज नाही. आमचा राईट हँड सृष्टीकर्ता परमेश्वर बनतो. कधी? ज्या वेळेला मी त्याला नित्य समोर ठेवतो. आमेन, हालेलुया. कधी कधी आजकाल लोकांचं जीवन बघून आम्ही खूप त्यांना आयडॉल बनवतो, त्यांना इम्प्रेस होतो. पण मला दाविदाच्या जीवनातून कळतं की दावीद हा परमेश्वराला आपल्या समोर नित्य ठेवत होता. म्हणजे दाविदाचा आयडॉल परमेश्वर होता. मी परमेश्वराला नित्य आपल्या पुढे ठेवतो कारण तो माझ्या उजवीकडे आहे. असणार, होता का आहे? आहे. पुढे. म्हणून मी ढळणार नाही. म्हणून मी. आज आमची ढळण्याची परिस्थिती हीच आहे की आम्ही कधीतरी मनुष्याला नित्य समोर ठेवतो. काही लोक इतके विश्वासणारे असतात, तितकेच भावनिक असतात, म्हणून त्यांच्या समोर गोतावळा समोर नित्य असतो, नाते संबंध नित्य समोर असतात. काही लोकांच्या समोर केवळ आपला झालेला अपमान नित्य समोर असतो, आपलं नुकसान नित्य समोर असतं, आपल्या काळज्या चिंता नित्य असतात. मला सांगू द्या, जे नित्य समोर असेल तेच उजवीकडे येईल. जर नित्य तुमचा देव तुमच्या समोर आहे तर तो उजवीकडे येईल. जर चिंता काळजी नित्य समोर आहे तर तेच उजवीकडे येईल आणि तेच तुमच्या पडण्याचं कारण होईल. पण जर देव तुमच्या उजवीकडे आहे, तो नित्य तुमच्या समोर आहे, तो तुमच्या उजवीकडे येईल, तर तुम्ही ढळणार नाही. आमेन. या ठिकाणामध्ये त्याचे 3 आशीर्वाद पण तो सांगतो. पुढे. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझं हृदय का आनंदित झाला आहे? की मी नित्य देवाला समोर ठेवल्यामुळे माझा देव माझ्या उजवीकडे आहे, मी ढळणार नाही. म्हणून माझं हृदय, माझा जीव आनंदित आहे. काय म्हणत आहे? माझा जीव आनंदित आहे. पुढे. माझा आत्मा उल्हासतो. माझा आत्मा उल्हासतो. माझा देही सुरक्षित राहतो. देहाला, आत्म्याला आणि जीवाला काय गरजेचं आहे? जीवाला आनंद, देहाला सुरक्षितता आणि आत्म्याला उल्हास, जीवाला आनंद. तुमच्याकडे सगळं आहे पण जीवाला आनंदच नाहीये. काय उपयोग आहे का त्याचा? इथं फक्त शारीरिक ब्लेसिंग बद्दल बोलत नाहीये, शारीरिक आशीर्वादाविषयी बोलत नाही, आत्मिक विषय पण बोलत नाही किंवा मानसिक विषय पण बोलत नाही. जीवाला दावीद म्हणतो मी नित्य त्याला समोर ठेवतो, तो माझ्या उजवीकडे येतो, म्हणून मी ढळणार नाही. माझ्या जीवाला आनंद आहे, माझ्या आत्म्यात उल्हास आहे. देवाच्या भवनाशी जे प्रेम करतात, देवाविषयी जे उल्हासित असतात, त्यांची ओळख ही आहे की ते देवाला शरण येतात. आमेन. नित्य त्याला समोर ठेवणं म्हणजे त्याला शरण येणं. आणि मागच्या रविवारी आपण एक वचन वाचलं होतं की देवाला शरण येणारे लोक कसे असतात. स्तोत्र 24 वचन 6. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. त्याला शरण जाणारे हेच. च लावलाय. काय लावलाय? च मधील पावर या. जर च सोडून जर तुम्ही बोलला ना, किती लोकांचा विश्वास आहे येशू हा ख्रिस्त आहे? त्या किती लोकांचा विश्वास आहे येशू हा ख्रिस्त आहे? हा चुकीचा विश्वास आहे. प्रेषित 18:5 सांगतं, त्यांनी घरोघरी जाऊन अशी सुवार्ता सांगितली, येशू हा नाही, येशू हाच. च आहे ना, च ला व्हॅल्यू आहे. जर च सोडून बोलला ना
तर काय 33 कोटी आहे ना, त्याच्यामध्ये +1 होतो. स म्हणजे ना उसके पहिले कोई ना उसके बाद कोई, अल्फा और ओमेगा, वन अँड ओनली जीसस क्राइस्ट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या स ला साधारण घेऊ नका. आम्ही हात वर करून टाकतो, आम्ही ऐकत नाही. स ला खूप पॉवर आहे. जीसस इज लॉर्ड, याला काय महत्व आहे? जीसस इज द लॉर्ड. या जगात अनेक येशू येणार असं येशूने सांगितलेलं आहे, पौलाने सांगितलेलं आहे. मी काय विश्वास ठेवतो हे मला तपासलं पाहिजे. त्याला शरण येणारे हेच ते लोक आहेत. हे याकोबाच्या देवा, हा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. हेच म्हणजे देवाला शरण येणाऱ्या व्यक्तीमध्ये एक अशी खास ओळख आहे की ते देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. आणि जे उत्सुक असतात ना, ते सगळ्या गोष्टीच्या आधी आपल्या स्थानावर येऊन बसतात. कारण जे देवाला शरण येतात तो देव त्यांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक या तिन्ही क्षेत्रात ब्लेस करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक आणखी वचन मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं होतं. परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीची एक क्वालिटी आम्हाला पाहायला मिळते. नीतिसूत्र 28:5. दुर्जनांना न्याय समजत नाही. दुर्जनांना न्याय समजत नाही. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना सर्व काही समजते. समजत नाही काय करू, मला समजत नाही काय परिस्थिती आहे, मला समजत नाही काय करावं पोराचं, मला समजत नाही काय करावं पोरीचं, मला समजत नाही काय करावं नवऱ्याचं, मला समजत नाही काय विचार करावा. बायबल सांगतं परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना काय म्हटलेले? सर्व काही समजतं. म्हणजे जो परमेश्वराला शरण जात नाही त्याला काय समजत नाही. काही लोक कधी कधी परमेश्वराला शरण जातात, काही लोक सणवाराला परमेश्वराला शरण जातात, काही लोक वेळेनुसार शरण जातात. पण धन्य आहे जे आपल्या जीवनात प्रत्येक सेकंदाला देवाला शरण येतात, त्यांना सर्व समजतं. आमेन, हालेलुया. तर आज आपण जाणार आहोत अशा 2 आयांकडं. एक जुन्या करारातली आई आणि एक नव्या करारातली आई. बरेच संदेश मदर्स डेला तुम्ही ऐकलेले आहेत, पण आज अशी एक आई आम्ही पाहणार आहोत जी मुलांची भाकरी घेऊन देवाच्या आज्ञेप्रमाणे देवाच्या सेवकाला देते. आणि नव्या करारातली एक आई आहे जी चुऱ्यावरती पण आनंदित आहे. जुन्या करारामध्ये इतिहास राजांच्या काळामध्ये एलियाच्या काळामधली घटना आपण पाहणार आहोत. आणि एलियाच्या जीवनातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. दुष्काळाची परिस्थिती होती. पहिले राजे 17 अध्याय आणि वचन 7 पासून पुढे वाचूया. काही दिवसांनी ओहळ आटून गेला. काही दिवसांनी ओहळ आटून गेला आणि त्या दिवसात पर्जन्यवृष्टी झाली नाही, म्हणजे पाऊस पडला नाही. तेव्हा त्यास म्हणजे एलियास परमेश्वराचं वचन प्राप्त झाले की चल आता थोडा वेळ तू इथं, काही वर्ष तू काही काळ इथं कावळ्यांच्या हातातून तू भाकरी, कावळ्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा आणि मांस खाल्लं, त्या कमी तिथल्या ओहळातलं पाणी पिलं, आता इकडचं पाणी पण संपले. चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तिथे एका विधवेस मी आज्ञा केली आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळामध्ये देव पाठवतो तर पाठवते कुणाकडं? विधवेकडं. थोडं पटत नाही ना मनाला. देवाने देवाच्या सेवका, आजकालच्या सेवकांना 2 स्टार 3 स्टार 5 स्टार शिवाय ते जात नाही कुठं. देवाचा सेवक आहे, शब्द बोलला पाऊस बंद झालाय, शब्द बोलला अद्भुत गोष्टी घडल्यात आणि देव म्हणतो आता तू इथं ओहळाकडचं पाणी पित होता, कावड्यांकडून स्पेशली तुकडा भाकरीचा आणि तुकडा मांसाचा खात होता, आता सारपत येथील विधवेला मी आज्ञा केली आहे की तिच्याकडे तुझं पोषण होईल. वाचा आता वचन. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला,
मला एक पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास आत जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकरी मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आहे आणि कुपीत थोडेसे तेल एवढेच मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी ते तयार करील. ते खाऊन मग आम्ही मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकरी भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यदृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामी होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. तो त्याच्यानंतर कॉमा आहे. तो, ती व तिचं कुटुंब म्हणजे एलिया, ती विधवा आणि तिचे मुलं, या लोकांचा बायबल सांगतं पुष्कळ दिवस त्या पिठाच्या द्वारे, मडक्यातल्या पिठाद्वारे तेलाची कुपी. या ठिकाणामध्ये कदाचित जगातला व्यक्ती म्हणल, कुठं गेली हिची ममता? आपल्या मुलांचा घास काढून ती देवाच्या सेवकाच्या पोटात घालते. पण या ठिकाणामध्ये एक अशी आई दिसती की ती नातेसंबंधापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा ती देवाला शरण येणारी आहे. कशी काय शरण येणारी आहे? एलियाला तिथं पाठवण्याच्या पूर्वी, त्या ओहळाकडून निघण्यापूर्वी एलियाला देव काय म्हटलं माहितीये का? मी सारफत येथील विधवेला आज्ञा केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळते का मला काय बोलायचंय? एलिया त्या विधवेकडे जाण्यापूर्वी ही विधवा जरी विधवा आहे, पण मला असं वाटतं की जर देव तिला आज्ञा करतो म्हणजे ती देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असणारी, ज्या दुष्काळामध्ये पण आपल्या वेदीवर प्रार्थना करणारी, देवाबरोबर कम्युनिकेशन, देवाबरोबर नातं ठेवणारी होती. म्हणून एलिया तिच्या गावी पोहोचण्यापूर्वी देवाने सांगितलं होतं की एक सेवक येणार आहे, तो सांगतो त्याप्रमाणे कर. हा पुरावा आहे. तिथं देव एलियाला म्हणतो की तू जाण्यापूर्वी मी आज्ञा केलेली आहे. कधी कधी आम्ही आज्ञा पालन देवाच्या वचनानुसार करण्याच्या पेक्षा आम्ही कधी नातेसंबंधाला गोजरण्यामध्ये आम्ही खूप काही इन्व्हेस्टमेंट करून मोकळे होतो. तुमच्यासाठी हा संदेश आहे. इथं एक जुन्या काळातली विधवा आहे जिने लेकरांची भाकर काढून देवाच्या सेवकाला दिली. त्याचा परिणाम तिच्या पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी तोपर्यंत आटली नाही जोपर्यंत पाऊस आला नाही. आज्ञा पालन करण्यासाठी आम्हाला देवाला शरण येणं गरजेचं आहे. म्हणून संत पौल देण्याविषयीच्या कसोटीविषयी सांगतो करीनकराच्या मंडळीला की देण्याविषयी पण कधी कधी तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येते. त्या परीक्षेमध्ये देवाचं ते देवाला आणि कैसराचं ते कैसराला जो देतो तो आपल्या जीवनामध्ये आपला हंगाम प्राप्त करतो. काही लोकांना त्याच्याविषयी तर काही देणं घेणं नाहीये. बाकीच्या गोष्टी आम्ही फुलफिल करू, पण देवाच्या आज्ञेप्रमाणे भले त्याचं नुकसान जरी झालं तर जुन्या करामधली एक स्त्री आहे, ती त्या परिस्थितीत देवाला शरण आली. तिला कन्फर्मेशन कुठून मिळालं माहितीये का? एक वचन तुमच्यासाठी वाचवूच वाटतं. पहिले राजे 17 अध्याय आणि वचन 13 काय म्हणतो बघा. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकरी भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. काय म्हणतोय? मला आण आणि नंतर आपल्यासाठी. त्यांनी बोललं पाहिजे बाबा ते एवढंसं पीठ आहे, तूच खाऊन मोकळा होणार, पण माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी कधी भाजू? हा विश्वास, विश्वासाच्या द्वारे जे चमत्कार होतात
बरकत पाहिजे ना, तर बरकत अशा विश्वासातून पण तयार होते. तिने देवाची आज्ञा तर मांडलीच होती, पण एलिया तिला जे बोलला पहिले माझ्यासाठी, मग तिला तो विश्वास आला की देवाचा सेवक बोलत आहे आणि माझा विश्वास आहे देवाच्या सेवकाचा शब्द देव व्यर्थ ठरवत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मुलांची भाकरी घेऊन तिने देवाच्या सेवकाला दिले, परंतु बायबल सांगतं की या विधवेला आणि तिच्या मुलांना, आणि जिथं आम्ही एंड केला होता, बायबल सांगतं की एलिया, ती विधवा आणि तिचं कुटुंब जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत त्या घरामध्ये त्याच पिठातल्या मडक्यातून आणि त्याच तेलाच्या कुपीतून जी भाकरी बनत होती त्याच्यावरती पुष्कळ दिवस राहिले. का? नकारात्मक परिस्थितीमध्ये, नाना प्रकारच्या अडचणीमध्ये पण ही माता आम्हाला एक संदेश देते की मी भावनिक गोष्टींना नाही तर आत्मिक गोष्टींना शरण येते. कधी कधी आम्ही विचार करतो मला नाही देवाचं काय. कधी कधी आमच्या डोक्याला विचार येणं स्वाभाविक आहे. म्हणून मी म्हटलं होतं, युक्तीने नव्हे, शक्तीने नव्हे, बुद्धीने नव्हे, अनुभवाने नव्हे, या कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून राहू नका. प्रथम देवाला शरण या. आम्ही आमचं ऑडिट करतो आणि मग देवाचा विचार करतो. या स्त्रीला कदाचित तिच्या नगरातल्या लोकांनी वेडं म्हटलं असेल, पण त्या नगरातल्या लोकांना तिन्ही वेडं ठरवलं असेल. नगरातले लोक उपाशी होते, पण त्या नगरामध्ये ही स्त्री, एलिया आणि तिचं कुटुंब भरपूर खाऊन झोपत होते. का? तिचा निर्णय त्या दिवशी लोकांनी मूर्खपणाचा समजला असेल, पण तोच निर्णय त्या नगरातल्या लोकांना दाखवून दिला असेल की देवाने किती मोठी बरकत दिली. जुन्या करारातली विधवा ही एक आई आहे. तिने लेकरांची भाकर काढून तिने देवाच्या सेवकाला दिली. कदाचित जगाच्या दृष्टीने मूर्खपणाचा निर्णय होता, पण देवाच्या दृष्टीने बुद्धिमानी होती. म्हणून त्या दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह तेवढ्या पिठावरती आणि तेवढ्या तेलावरती झाला. आमेन, हालेलुया. आता नव्या करारात जाऊया. नव्या करारामधून एक स्त्री आपण पाहूया, आणि ती स्त्री दुसरी कोणी नाही. मत्तयचा 15 अध्याय वचन 21 पासून पुढे या ठिकाणामध्ये एक अशी दुःखी स्त्री आहे जी कनानी स्त्री म्हणून तिची ओळख केलेली आहे, आणि ती देखील सारफत नगरातलीच होती असं काही लोकांचा अभ्यास आहे. परंतु तिकडं न जाता आपण मूळ पॉइंटकडे येऊया. ही कनानी स्त्री आहे, आणि ही कनानी स्त्री येशूच्या मागे आली कारण तिची एक अशी परिस्थिती होती की तिच्या मुलीमध्ये एक दुष्टात्मा होता, आणि त्या दुष्टात्म्याच्या द्वारे ती मुलगी जसं एखादा टीबी पेशंट, कॅन्सर पेशंट जसा जर्जर होऊन जातो, सापळा बनून जातो त्याचा, त्या अवस्थेमध्ये तिची मुलगी होती. आणि आपल्या मुलीला जीवन मिळावं म्हणून ही स्त्री येशूच्या मागे आली. परंतु या स्त्रीला एका परीक्षेतून जावं लागलं, या आईला एका परीक्षेतून जावं लागलं. पण आज ही आई आम्हाला एक संदेश देणार आहे. मत्तय 15 अध्याय वचन 21 पासून पुढे. नंतर येशू तेथून निघून सोर आणि सिदोन या भागात गेला, आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे. तरी त्याने तिला एक शब्दानेही उत्तर दिले नाही. थांबूया. या ठिकाणामध्ये एक आई एकदम दुःखी स्वरूपाने कळवळून येशूच्या मागाने, येशू काय म्हणतो, माझ्याकडे येणाऱ्याला मी मुळीच हलवून देणार नाही. या येशूकडं याईर नावाचा मुलगा येतोय, त्याची पण मुलगी सभापती येतोय, आणि त्याची पण मुलगी मरायला टेकलेली आहे. येशू त्याच्याबरोबर जातोय, पण इथं एका शब्दानेही उत्तर का नाही दिलं? काय चुकीची प्रार्थना करतो? हीच प्रार्थना बारतोमाई करतो ना, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. त्याला म्हणते बोलवा याला. इथं बसणारी कदाचित आई बऱ्याच वर्षापासून आपल्या काही प्रार्थनेचं उत्तर येशूकडून मिळाना, येशू एका शब्दाने तिला उत्तर द्यायना, येशूकडून काही रिस्पॉन्ड मिळाना, म्हणून ही स्त्री असं नाही म्हटली खूप भाव खातोय, चला बघा पुढं. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन
त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ती इतकी ओरडत होती, कंटिन्युअसली ओरडत होती, पण येशूने तिच्या ओरडण्याकडे पाहिलं नाही. शेवटी शिष्य येऊन म्हणतात की तिला पाठवून द्या, ती कधीपासून ओरडतीये. येशू काय म्हणतोय बघा. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविले नाही. म्हणजे माझ्याकडे चॉकलेट आहे, पण फक्त ठराविक लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी नाहीये. माझ्याकडे आशीर्वाद आहे आणि हा सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. येशू कदाचित आज इथं बसलेल्या आयांबरोबर कदाचित अशा स्वरूपाने एक अनुभव येत असेल की त्या आई समोर दुसरी आई आशीर्वादित होते, दुसऱ्या आईला प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे, परंतु मी इतके दिवस प्रयत्न, मला उत्तर मिळत नाहीये. मी अनेक पास्टरांकडून विनंती देते, जीसस कॉल मधून विनंती देते, इकडून तिकडून प्रार्थना विनंती देते, पण तरी माझी परिस्थिती काय सुधारणा. आणि त्याच्यानंतर येशू काय म्हणतोय, मी कनानीसाठी आलो नाही. चर्चमध्ये 2 चर्च असतात, चर्च ऑफ कनान आणि चर्च ऑफ इस्रायल. चर्च ऑफ इस्रायल त्याचं उत्तर परमेश्वर देतो, कारण इस्रायल याचा अर्थ देवाचं मुख पाहणारा, म्हणजे देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असणारा, म्हणजे देवाला शरण येणारा. कनान याचा जर प्रारंभ पाहिला, कनान कुठून पाहायला मिळतो. कनान हा मुळातून शापित आहे, कारण त्याने आपल्या बापाची लज्जा उघड केली. कदाचित आमच्यामध्ये एक स्वभाव असेल, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, या अफवा पसरवणाऱ्या स्वभावाच्या लोकांनी समजून घ्यावं, तुम्ही जरी चर्चमध्ये येताय पण तुम्ही चर्च ऑफ कनान असताल. येशू म्हणतोय की मी इस्रायलातील हरवलेल्या मेंढराखेरीज कुणासाठी आलो नाही. हे ऐकल्यानंतर इनडायरेक्टली उत्तर होतं, माझ्याकडे आहे बाई पण तुझ्यासाठी नाहीये. पण ही आई आम्हाला शिकवती. पहिले ओरडून ओरडून येशूकडे आली, येशूने एका शब्दाने उत्तर दिलं नाही, सेटिंग लावली, मध्यस्थी केली शिष्यांकडून. येशूने उघडपणे अपमानित करून टाकलं, माझ्याकडे आहे पण तुझ्यासाठी नाही. पुढे जाऊन काय म्हणते बघा ती बाई. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. मला असं वाटलं जसं ती येऊन पाया पडली, येशू म्हणे, जा मुली, तुझ्या विश्वासाने तुझ्या मुलीतून भूत निघून गेलं. तिसऱ्या पॉइंटला तिला कळलं की येशू मला महत्व देत नाहीये. ती कदाचित लांब होती. हे ऐकल्यानंतर कदाचित ही आई त्या गर्दीमध्ये घुसून 4 लोकांना बाजूला करून येशूच्या पाया पडली. येशूच्या पाया पडून पण येशू काय म्हणतोय, त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. ते आली. एखाद्या भिकारीला पण जर कधी आम्ही थोडंसं असं उग्रपणे बोललो तर तो दगड उचलून मारल. ही आई, काय तिची दशा आहे, काय तिची व्यथा आहे. या परिस्थितीमध्ये ती येशूच्या पाया पडते आणि येशू म्हणतोय, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणं हे ठीक नाही. म्हणजे तिला तो कशात जमा करतोय, माणसात जमा करतोय का कुत्र्यात जमा करतोय? कुत्र्यामध्ये जमा करतो. येशू तिच्याबरोबर असं का वागतोय, त्याच्या मागचं कारण असं आहे की हे लोक कनानी लोक आहेत. आणि हे कनानी लोक पण त्या काळामध्ये असा काही ग्रुप होता, ते यहोवालाही मानायचे आणि ते त्यांच्या अन्य देवतालाही मानायचे. आणि येशू या ठिकाणामध्ये तिला तिची अवकाश जरी दाखवतो, हे ऐकल्यानंतर या आईमध्ये असणारा सोशिकपणा, सहनशीलता आणि कसंही करून मला येशूकडून आशीर्वाद घेऊन माझ्या मुलीला आशीर्वादित करायचं आहे, ही जिद्द तिच्यामध्ये. हा संदेश ही कनानी आई आम्हाला देत आहे, जिद्द सोडू नका, जिद्द सोडू नका. जरी जगाच्या पद्धतीने तुमच्या घरची परिस्थिती, पतीची परिस्थिती, तुमच्या लेकरांची परिस्थिती काही असो, पण प्रार्थना करण्याची जिद्द सोडू नका. येशूला शरण येण्याची जिद्द सोडू नका. या ठिकाणामध्ये ज्यावेळेस हे ऐकल्यानंतर कदाचित जगाची बाई म्हटली असेल, अरे मी तुझ्या पाया पडले, तुझ्या मागून ओरडले, तुझ्या शिष्यांकडून मी विनंती केली, तुला वशिला लावला, एवढं सगळं झाल्यावरती पण तू मला कुत्रं म्हणतो. पण ती या ठिकाणामध्ये नम्रपणे, तिला कळलं की येशू तिच्याविषयी काय सांगत आहे. ती काय म्हणती, तिने म्हटले, खरेच प्रभूजी. तू कुत्रा म्हणतो तर मी कुत्र. दावीद तेच गोष्ट म्हणतो, मी पापी आहे, माझ्या आईच्या उदरापासून मी पापी आहे.
मज पाप्यावर दया कर. कधी कधी आमचा हट्टीपणा, कधी कधी आमचा अधिक अनुभव, आमचं ज्ञान, आमची ओळख त्यात असं वाटतं की हमी हम आहे, बाकी सब पाणी कम आहे. ती म्हणती तुम्हाला कुत्रं म्हणत आहे, ठीक आहे, खरंच प्रभूजी. हे खरंच प्रभूजी म्हणजे काय माहिती का, तिने आपल्या ज्या काही चुका, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ते कबूल केला. हा प्रभू, खरंच प्रभूजी. पण पुढे तो काय म्हणती, तरी घरची कुत्रेही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. येशू काय म्हटलं, पहिले मुलांची भाकर घेऊन काय म्हटलं, म्हणजे येशू नुसतं कुत्रं नाही म्हटलं तिला. कुठलं कुत्रं म्हटलं, कुत्रं. आता कुत्र्यामध्ये पण प्रकार आहे. बाहेर भटकणारं कुत्रं, बाहेर भटकणारं कुत्रं ज्याला कुणी पण दगड मारू शकते, पण घरच्या कुत्र्याला मारू शकतं का? हा, घरचं कुत्रं घरच्या मालकापेक्षा जास्ती रुबाब करतं, आहे का नाही? बाहेरच्या कुत्र्याला कुणी दगड मारू शकतं. आणि येशू तिथं असं नाही म्हटलं की कुत्रं, तो घरच्या कुत्र्यांना, तू कुत्रे पण घरची आहे. पण ती काय म्हणती, हा कुत्रे ही घरचे कुत्रे मालकाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. येशूला तिने तिथंच इम्प्रेस केलं. येशूच्या त्या एका शब्दाने उत्तर न देण्याविषयी तिने येशूला दोष लावला नाही. शिष्यांकडून विनंती केल्यानंतरही तिला सांगण्यात आलं की फक्त इस्रायलासाठी मी आलोय, तरी सुद्धा तिने येशूला दोष दिला नाही. पाया पडल्यानंतर तिला कुत्र्याच्या जमातीत बसवलं तरी तिने येशूला दोष दिला नाही. येशूने तिला कुत्र्याच्या जमातीमध्ये बसवलं तरी दोष दिला नाही. उलट ती म्हणती, खरंच तू म्हणतोय तशी, मी घरचं कुत्रं आहे, मी बाहेर फिरणारं जंगली रानटी बेवारस कुत्रं नाहीये, मी तुझ्या टेबलाखालचं टॉमी आहे. देवाने आम्हाला सर्वात उच्च असं बनवले है ना. 1000 चिमण्यांपेक्षा तुम्ही मोलवान आहोत है ना. स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं आणि तोच देव तिला तसं म्हणतोय. परंतु येशू कधी कधी आमची परीक्षा घेतो. वरडून वरडून गप्प बसू नका, मध्यस्थी करायला लागा. मध्यस्थी करूनही उत्तर मिळेल तरी गप्प बसू नका. येशूच्या चरणाजवळ शरण या. ही स्त्री, एक आई, येशूकडून थेट अपमान मिळाल्यानंतर पण येशूला सोडून गेली नाही. येशूला येशूच्या शब्दात उत्तर देते, हरकत नाही, पण घरचे कुत्रेही मालकाच्या टेबलावरून पडणारा चुरा खातात. ही व्यक्ती चुऱ्यावरती अवलंबून आहे. पण आजच्या आयांनी विश्वास ठेवा, तुमच्यासाठी चुरा नाहीये, तुमच्यासाठी सबंध जीवनाची भाकर आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, तेव्हा येशूने तिच्याकडे बघून उत्तर दिले. एवढ्या वेळ तर व्हॅल्यूच नव्हती काही. बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा विश्वास मोठा, विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो, तुझी इच्छा सफल हो. बस, एवढ्या वेळेत तिला एका शब्दाने उत्तर मिळालं नाही. शिष्यांकडून वशिला लावला, तिथूनही काम झालं नाही. स्वतः पाय पडली तरी उत्तर मिळालं नाही. उत्तर मिळालं तर कुत्र्याच्या जमातीत नेलं. पण तिने कबूल केलं, हो. येशूला तिने कबूल केलं, हो तू म्हणतो तसं, परंतु तू तुझा चुरा जरी मला दिला तर त्याच्यावर मी समाधानी आहे. जुन्या कराराच्या आईने लेकरांची भाकर काढून देवाच्या सेवकाला देवाच्या वचनाप्रमाणे दिली, आज्ञेप्रमाणे. नव्या करारामध्ये एक अन्य जातीची स्त्री त्या चुऱ्यावर त्या अवलंबून आहे. पण येशूने चुरा नाही, त्याला सबंध भाकर दिली. बायबल सांगतं पुढे जाऊन त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली. त्याच घटकेला बरी झाली. हा संदेश आहे, जिद्द सोडू नका. येशूने तिच्या तोंडावर तिला अपमानित केलं. येशूने तोंडावर तिची लायकी दाखवली. का म्हटलं, कुत्र्याबरोबर का तुलना केली असेल? लोकांना कुत्र्याचा फक्त इमानदार स्वभाव माहितीये. पण 2 पेत्र 2 अध्याय वचन 22 2:2 वाचा. कुत्र जेवढं इमानदार आहे ना, तो कुत्र्याबरोबर तुलना का करतो माहितीये का? त्याचं कारण त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळेल. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे, काय म्हटले? आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे. कशाकडे परतलेले? ओकारी, ओकारी, उलटी, काही म्हणा. कारण ही जमात, कनान नावाची जमात ती होती, नाना प्रकारच्या विश्वासात होते आणि वेळेपुरता ते यहोवाच्या वेदीकडे पण यायचे.
जो मिश्र समुदाय मिस्रातून निघाला होता, त्या मिश्र समुदायामध्ये कनानमध्ये आलेले हे काही लोक होते जे यहोवाला पण मानायचे आणि आपल्या दैवी देवताला पण मानायचे. म्हणून ती तुलना तो करत आहे की कुत्र्याबरोबर आपल्या ओकारीकडे परतण्याने कुत्रे अशी त्यांची गत, असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काही असे लोक असतात जे फक्त चमत्काराला नमस्कार करून देतात आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वेळेला सगळे देव, हा पण माझा तो पण माझा. पण जे येशूला शरण येतात त्यांना येशूशिवाय कुठला पर्याय नसतो. त्यांना उत्तर मिळो अगर ना मिळो ते येशूच्याच मागे चालतात. हालेलुया, हालेलुया. जुन्या काळातल्या आईने संदेश दिला, विश्वासाच्या परीक्षेत ती पास झाली. तिने आपल्या कुटुंबापेक्षा देवाच्या वचनाला स्थान दिलं आणि देवाला शरण आली. म्हणून दुष्काळात ती आणि तिचं कुटुंब आनंदित राहिलं. नव्या करारातली कनानी स्त्री आहे जिची 4 प्रकारची परीक्षा झाली. तिला मागं पळवलं येशूने, तिने मध्यस्थी केली, तिथं देखील उत्तर दिलं नाही, तिला अपमानित केलं. या सर्व परीक्षेमध्ये तिने जिद्द सोडली नाही, येशूकडून आशीर्वाद प्राप्त केलाच. आजच्या दिवशी त्या आयांनी विचार करावा की ज्यांना बऱ्याच वर्षापासून उत्तर मिळत नाही, त्यांनी कनानी स्त्री, एक कनानी आई आहे, तिच्याकडून संदेश घ्यावा आणि आपल्या परिस्थितीमध्ये आशीर्वाद प्राप्त करावेत. प्रभू करो आजच्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद करो.